फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आता इथं मी आलेलो आहो माझ्या मामाच्या घरी. आणि आज आम्ही सगळे आता जात आहे बॉटनिकल गार्डनला. तर आम्ही बॉटनिकल गार्डनला जाता जाता मी माझ्या मामासोबत बाईकने आलेलो होतो आणि बाकी सगळे कारने आलेले होते. जसं तुम्ही बघू शकता. तर माझ्या मामाच्या घरून आम्ही निघालेलो होतो बॉटनिकल गार्डनला जासाठी. तर आम्ही सगळे तर खूपच एक्सायटेड होतो आणि मी माझ्या मामासोबत तर खूप खुश होतो. जसं तुम्ही बघू शकता. आता अशा प्रकारे आम्ही इथं पोचलेले आहो बॉटनिकल गार्डनला. जसं तुम्ही बघू शकता. तर आम्ही इथं मस्त मजा केली. आम्ही इथं खूप खेळलो, खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि म्हणजे तुम्ही बघू शकता मनवणी मी तर खूप मस्त सोबत जात होते. इथं खूप छान मस्त स्ट्रक्चर्स करून वगैरे होते आणि हे खूप छान जागा होती जे तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, इथे एक खूप छान मस्त इथे एक रोज गार्डन पण होता. जे तुम्ही बघू शकता. रोज गार्डन नंतर इथे एक मस्त खूप सारे मोठे ट्रेन्स होते. तर आता अशा प्रकारे मी, कृष्णा आणि निम्मी सगळे आता बसलेले आहो इथं ह्या ट्रेनवर. आणि आम्हाला इथं तर खूप मजा येत होती. जसे तुम्ही बघू शकता. आम्ही इथं सगळे मस्त ट्रेनवर बसत होतो, खूप एन्जॉय करत होतो जसे की तुम्ही बघू शकता. आणि इथं आम्ही बसून खूप मजा केलेली होती. आणि आमचे सगळे मम्मी आणि पप्पा वगैरे थांबून होते आमच्यासाठी आणि आम्ही मस्त बसून होतो. तर हे एक बॉटनिकल गार्डन खूप छान जागा आहे. तर जर तुम्ही बघू शकता इथं माझी मम्मीने पण खूप मजा केलेली होती. जसं तुम्ही बघू शकता. इथं असं मस्त खूप वेगळे प्लेसेस होते. तर फ्रेंड्स, इथं बटरफ्लाय गार्डन होतं आणि याच्या आतमध्ये छोटी फिशेस होते आणि इथं डिफरंट काइंड ऑफ बटरफ्लाईज वगैरे होते. जे तुम्ही बघू शकता. इथं मस्त डेकोरेट केलेलं होतं. हे असं याला एक गार्डन सारखं बनवलेलं होतं. आणि वरती होते स्टेअर्स जे तुम्ही बघू शकता. तिथं होते थोडेसे बटरफ्लाईज. तर आता आम्ही इथं आलेलो आहो आणि इथं जसं आतमध्ये गेल्यावर खूप छान म्हणजे असं पूर्ण डेकोरेशन केलेलं होतं. आणि हे याच्यामध्ये पूर्ण सायन्सच्या बद्दल होतं. जर तुम्ही बघू शकता इथं स्केलेटन आणि बाकी सगळंच होतं. तर इथं मग आम्ही इथं असंच एक बाहेर एक गेम होता आणि इथं निम्मी आणि आता मनू खेळत आहे. त्यांनी तर आता खेळतच बसलेले आहे. त्यानंतर तर खूप मजा येत होती. तर फ्रेंड्स, जर तुम्ही बघू शकता. आता इथं आम्ही आलेलो आहे फिश ॲक्वेरियममध्ये. तर फिश ॲक्वेरियममध्ये खूप छान मस्त वेगळे मोठे दुसरे काइंड ऑफ फिश होते. आणि आम्ही तर खूप खुश झालो. आणि इथं खूप सारे वेगळे स्पीशीज होते फिशचे. आणि इथं लाईट पण मस्त लावलेला होता जे तुम्ही बघू शकता. हे गार्डन खूप मोठा आहे जे तुम्ही बघू शकता. इथं एक सायकल होती. मी सायकलवर पण खेळत होतो जे तुम्ही बघू शकता. आणि इथं मस्त एक बॉलचं पझल होतं जे तुम्ही बघू शकता. आपल्याला बॉल असं वरती उचलून आपल्याला टाकात सोडून द्यायचं होतं आणि मग ते मस्त जात राहते. तर इथं आम्ही आता बसलेलो आहे वापस ट्रेनमध्ये, कारण आम्ही आता सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे. तर आता आम्ही बसलेलो आहोत आणि आता आम्ही सगळे बसल्यावर आम्ही आता चाललो आहोत. जसं तुम्ही बघू शकता इथं मस्त एक वेदर झालेला होता. मग आता आम्ही आलो आहे इथं एका सेंटरमध्ये. तर हे सेंटर पण खूप छान आहे. जर तुम्ही बघू शकता इथं पॅरेट्स होते, लव्ह बर्ड्स होते. एंट्रीला खूप छान वेगळे काइंड ऑफ बर्ड्स होते. आणि आता इथं थोडंसं कल्चरल केलेलं आहे जे तुम्ही बघू शकता. इथे मग असं ॲनिमल्सचे
लेग स्टॅम्प्स पण केलेले होते. जसे तुम्ही बघू शकता इथं खूप छान मस्त डेकोरेट केलेलं होतं आणि खूप क्लीन पण होतं इथं. जसे तुम्ही बघू शकता इथं वेगळे वेगळे टाईप्स ऑफ फ्रूट होते आणि इथं खूप काही छान छान होतं. ते तुम्ही बघू शकता इथं वेगळे वेगळे छोटे छोटे इन्सेक्ट्स होते याच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता वेगळे वेगळे खूप वेगळे वेगळे इन्सेक्ट्स होते याच्या आतमध्ये आणि ते खूप छोटे छोटे होते वेगळे वेगळे आणि मला तर ते बघून खूपच भीती वाटत होती. जे तुम्ही बघू शकता इथं आता आम्ही जात होतो तर आम्ही सगळे मस्त एन्जॉय करत होतो. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.